हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर रोहिणी ब्लॉग हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की बघा. तर आजचा विषय असा आहे की प्रत्येक मुलाने आपल्या बापाची काळजी घेतली पाहिजे. तर माझे पप्पा आले होते माझ्यापाशी. तर का आले होते ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला. तर हाय फ्रेंड्स, तर खरंच सगळ्यांच्या वडिलांची काळजी घेतली पाहिजे. कारण की त्यांनी आपल्या जसं त्यांचं लग्न झालं किंवा त्यांच्या जन्मापासून ते कष्ट करत असतात. तर कसं आहे ना की आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करून लहानाचं मोठं करतात, शिक्षण वगैरे करतात. तर कुठेतरी जाऊन आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांची काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला माझ्या पप्पांबद्दल मी सांगते. जसं त्यांना कळायला लागलं, म्हणजे काम जमायला लागलं किंवा त्यांना कळायला लागलं, तेव्हापासून माझे पप्पा काम करतात आहेत. तर म्हणजे पहिला नाही का, चणे विकणे, अंडे विकणे दुकानाच्या बाहेर, तर हे सगळं काम केलेलं आहे. त्यानंतर आमच्या घरात पाकिटाचा धंदा, म्हणजे पाकिटं स्वतः बनवली जात होती चांगल्याची, तर ती पण बनवली जात होती. ते पप्पा काम करत होतं. आमचं दुकान होतं, त्याच्यावरती पण पप्पा बसायचे. तर कंटिन्यू हे काम केलं त्याने. आणि त्याच्यानंतर जाऊन मग ते ड्रायव्हरचं काम केलं त्याने. तर एका वयानंतर प्रत्येक माणसाला त्रास व्हायला लागतो. तर माझ्या वडिलांचा त्रास मला दिसला. तर कारण की कधी मला वाटलं ना, तेव्हा मी त्यांचे पाय वगैरे चेपून देते. जी जमेन ते मी करते. तर खरंच प्रत्येक मुलाने, प्रत्येक आईवडिलांना म्हणजे ते सांगण्यापेक्षा तुम्ही कधीतरी त्यांना विचार, तुमचं काय दुखतं आहे का वगैरे, तुम्ही त्यांची काळजी घ्या. कारण की काल माझे पप्पा अचानक नाशिकला गेले होते. मला तर काय माहिती पण होतं की कशाला नाशिकला गेले होते. ह्याच्या आधी ते पुण्यामध्ये पण आले होते. तर आयुर्वेदिक औषधं वगैरे, कारण की ड्रायविंग करून करून त्यांचा बॅक प्रॉब्लेम चालू झाला. आणि त्याच्यानंतर इथून गेल्यानंतर त्यांनी सायकल चालवली. तर सायकलवरनं त्यांचा पाय असा घसरला खाली. तर त्यांना गुडघ्यामध्ये पण प्रॉब्लेम झालेला आहे. तरी पण ते कोणाला सांगत नाही, स्वतः सहन करतात. जेव्हा स्वतःवरती होतं ना, तेव्हा ते कळतं की त्याचा किती त्रास होतो आहे. तर ते आम्हाला सांगत नाही, तो मला त्यांचा त्रास दिसून येतो. पण प्रत्येक मुलीला कळू शकतं, तर मुलांना का नाही कळू शकत? तर मुलांनी पण ते कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. कारण की जेव्हा असं म्हणतात ना की जेव्हा बापाची चप्पल जेव्हा लेकाला येते, तेव्हा तो हातभार लावतो बापाला. तर तसंच त्याने बापाला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर पप्पा काल गेले होते नाशिकला. तर का गेले होते, असं फिरायला वगैरे किंवा देवदर्शनाला वगैरे नव्हते गेले. मला तर त्यांनी सांगितलं पण नव्हतं. पण भरपूर रात्र झाली होती त्यांना तिथून निघायला. काहीतरी 7 का 8 वाजले होते. तर डायरेक्टली मुंबईला जाणं हा भरपूर मोठा प्रवास आहे नाशिकपासून. तर त्याच्यानंतर त्यांना कोणीतरी ड्रॉप केले तर पुण्याजवळ मंचरजवळ. तिथून ते इथे आले माझ्यापाशी 12 वाजता. तर तुम्ही कालचा व्हिडिओ, तुम्ही सकाळचा व्हिडिओ जर बघितला असेल माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, तर मी टाकलेला होता. माझे मम्मी पप्पा आले होते. तर मी त्यांना विचारलं की कशाला आले होते वगैरे. तर त्यांचं तेच बॅक प्रॉब्लेम आणि गुडघ्याचा प्रॉब्लेम वाढला आहे. त्यांना चालायला पण येत नाही. तर कंटिन्यू ते औषधं वगैरे खातात. आयुर्वेदिक पण खातात. जास्त करून आयुर्वेदिकच खातात. आणि ते एक्सरसाइज वगैरे सांगतात ते सगळे करतात पप्पा. आणि कसं आहे, जसं कष्ट केलं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, असं कोणीच करू शकत नाही. त्यांच्या वयाच्या वडिलांनीच केले असतील तेवढे कष्ट, कारण की आताची लोक एवढे कष्ट करत नाहीत. तर माझी एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक मुलाने आपल्या वडिलांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना साथ दिली पाहिजे. कारण की कधीतरी तुम्ही पण म्हातारे होणार असणार आहे, तुमचं पण उतरतं वय येणार आहे. जर तुम्ही कोणाची काळजी घेतली तरच तुमची कोणतरी काळजी घेईल, हे लक्षात ठेवा. तर पप्पांना विचारलं की तिथे अशा ठिकाणी होतं, ते गाव साईडला होतं.
ते काहीतरी ड्रिल मशीनसारखं होतं समथिंग, आणि ते पप्पाच्या पायाला असं ते हे करत होते, करंट लागल्यासारखं आतमध्ये पूर्ण त्याचा हे होत होता. म्हणजे कसं सांगू की त्यांनी त्या पायावरती ठेवलं ना तर पूर्ण आतमध्ये हे वेदना होत होत्या त्यांना. तर तेवढं खूप छान वाटलं. पण तिथून आल्यानंतर त्यांचा पाय परत दुखायला लागला, त्यांना उठायला बसायला प्रॉब्लेम यायला लागला. तर ह्यामुळेच सांगते की प्रत्येकाने स्टार्टिंगपासून जर काळजी घेतली तर उतरताना हे सगळं होऊ शकत नाही. तर पप्पांचं जे दुखून आहे ते मी बघू नाही शकत आहे, कारण की कोणी नाही बघू शकत आपल्या आईवडिलांना एवढ्या दुःखामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगते, यासाठीच मी व्हिडिओ बनवला की आजकालची मुलं खूप दुर्लक्ष करतात आपल्या आईवडिलांकडे. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी त्यांना, वडिलांनाच नाही तर आईला पण खूप आतून भरपूर काही होत असतं, पण ते सांगत नाही, कारण की ते अख्ख्या घराची जबाबदारी पेलत असते स्वतः. तर एकदा तिला पण विचारून बघा, खरंच खूप छान वाटेल तिला की माझ्या मुलांनी माझ्यासाठी काहीतरी विचारलं म्हणून. तर बस मला एवढंच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.